नमस्कार, मी आज आले आहे गोपाळपूर येथे भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी। असे मानले जाते की इथे भगवान विष्णू प्रकट झाले होते। विष्णुपद हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून 3 किलोमीटर आहे। पुंडलिक मंदिरापासून ते विष्णुपद मंदिरापर्यंत नावेची देखील सोय आहे। येथे प्रथम आल्यानंतर भाविक चंद्रभागा नदीमध्ये दिवे सोडतात। प्रथम मंदिरात आल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या पावलांचे ठसे आजही दगडावर उमटलेले दिसतात। उमटली विष्णुपदे गया वर्जनी जे प्रसिद्धे। 28 युगांपासून कर कटेवर ठेवून भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असलेला सावळा विठुराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात गोपाळपूर जवळील चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्यास असतो अशी आख्यायिका आहे। त्यामुळेच महिनाभर भाविक आवर्जून मंदिरात न जाता विष्णुपद येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येतात। नुकताच मार्गशीर्ष महिना सुरू झाल्याने भाविकांनी गर्दी केली होती। विष्णुपद मंदिराच्या बाजूलाच आपल्याला चंद्रभागा नदीमध्ये श्री हनुमानांची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते। हे मंदिर चंद्रभागा नदीच्या किनारी असल्यामुळे येथील दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होते। भगवान विष्णूंचे दर्शन घेऊन बाहेर येताच समोरच आपल्याला संत जनाबाई यांचे मंदिर दिसून येते। जनाबाईंचे सुळाचे पाणी झालेले ठिकाण हेच ते मंदिर होते। मंदिराच्या आतमध्ये संत जनाबाईंची सुंदर अशी मूर्ती आहे।